कुठं जायचं आहे रे भया? फिनिक्स मॉल. फिनिक्स मॉल. हा मला मग काय करायचं फिनिक्स मॉल? कोणती गाडी घेणार मी? रिमोट कंट्रोलची गाडी घेणार? बटनवाली डॉल घेणार. बटनवाली डॉल? अरे बापरे. लय घट्ट असते आणि त्याच्या मागे बटन असते, त्याला दाबलं की मग ती चालते. बर ठीक आहे. मग अजून काय काय करणार मॉलला गेल्यावर? मी आईस्क्रीम खाणार. खाणार आईस्क्रीम? गाडी तुला गाडी पाहिजे? आईस्क्रीम खाणार. एवढी मोठी गाडी आहे बटनवाली. बरं बरं ठीक आहे, तुला घेऊ तेवढी मोठी गाडी घेऊ. ये ना. बरं ओके ओके. आज मंडळी हृदय आमचा मागेच लागला की पप्पा तुम्हीच जॅकेट माझं घाला, तर त्याच्यामुळे मी जॅकेट त्याला घातलेलं आहे मंडळी. खाताना खाऊ दे की कबुतराला बाळा, पळून गेलं ना ते. तर मंडळी बघू शकता भैया वगैरे सगळे आवरून बसलेले आहेत. तिकडं आरवी पण आमची आवरून बसलेली आहेत. तर माझ्यासोबत बाहेर गेल्यावर काढू की माझ्यासोबत. अरे इथं कसं आहे, ऊन आले रे, ऊन आले इथं सगळं. रवी म्हणली पप्पा तुमच्यासोबत फोटो काढायचा, कारण भैयाचा पण काढलेला होता. तर मंडळी बघू शकता फायनली आम्ही मॉलला आलेलो आहे. कारण जेव्हा आरवी गावाला गेली होती तर तेव्हा तिथनं आमचा व्लॉग बघितला होता. तिथं भैयाला घेऊन आम्ही ह्या मॉलमध्ये आलेलो होतो. तर आरवी म्हणली पप्पा मला पण जायचं आहे आणि तिथंच फोटो काढायचे आहेत. भैयाचं सगळं बघितलं होतं. तर आरवीचे पण त्या स्पॉटला सगळे फोटो वगैरे काढलेले आहेत मंडळी. तर मॉलमधून येताना बघू शकता हे आणलेलं आहे. तर मंडळी झालं काय, गावाकडून आरवीनं व्लॉग आमचा बघितला होता. कारण आरवी इथं नसल्यामुळं ना, तर ती बोलली होती आमचं भैयाचे जिथे फोटो काढले तिथं फोटो काढाय. तर हे बघू शकता आरवीचे पण सेम टू सेम तिथंच काढलेले आहेत. आणि दोघं असलं तर तिला नको होतं, म्हणजे भैयासोबत नको होता. माझे स्वतःचे एकट्याचेच फोटो काढायचे म्हणली होती. तर भैया तरी पण मध्ये जात होता, तरी मी भैयाला बाजूला सरून ना तिचे सेपरेट सगळे फोटो काढलेले आहेत जिथं भैयाचे फोटो काढले होते. तर मंडळी बघू शकता लहान मुलांचे हट्ट किती भारी असतात. वरती केलं ना छान दिसतं रे ते. पप्पा ते दुसरं ब्लॅक बटन कुठं आहे? पप्पा दुसरं बंद कर. मंडळी आजी बाबाकडून आल्यापासून आरवी ना रोज मला तेच मागं लागत होती, पप्पा मला त्याच मॉलला जायचं आहे, फिनिक्स मॉलला जायचं आहे, फिनिक्स मॉलला जायचं आहे. तिला नाव पण माहीत झालेलं आहे मॉलचं. तर मंडळी आज फायनली आरवी खुश झालेली आहे, कारण तिला जाऊन आणलेलं आहे मंडळी. आरवी आत यायचं, कारण ते बाहेर खेळा म्हणजे जास्त बाहेर जाऊ नये, ते उडून जाईल तिकडे. ओके हा खेळ बाहेर, पण जास्त पुढे जाऊ नको, ठीक आहे. तर मंडळी बघू शकता लगेचच कबूतर मामा घरात आलेला आहे. आम्ही आल्या लगेचच आलेला आहे. कुठं तर बसला होता तो लपून. तर आम्ही आलो आणि बाहेर काहीच नव्हतं खायला वगैरे. तर आरवीला मी म्हणलं त्या डब्यातलं थोडं टाक, कारण त्याला लागले सवय आणि लागले असेल भूक त्याला. तर बघू शकता मंडळी तो आतमध्ये येऊन आरामात खाऊन जातो. एकदम थोडंसंच आम्ही टाकतो, म्हणजे जे काय असेल ते, म्हणजे आता समजा आपलं उरलेलं जरी असलं तर टाकलं तरी खातात ते. तर मंडळी आज आहे गणपती बाप्पाची संकष्टी चतुर्थी, तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आरवी बघू शकता आमची बसलेली आहे. आरवी सर्वांना शुभेच्छा दे, संकष्टी चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा म्हणा. बर ठीक आहे गणपती बाप्पा मोरया म्हण. हा व्हेरी गुड. आरवी तू आज शिरा शाबू खायचा, शाबू. ओके आज उपवास आहे तुला, बरं का? उपवास हा तुला पण बाहेर द्यायचं. ओके आणि त्याला पण काय करायला लागली, नीट करायला लागली काय? बघू काय नीट करते, बघू काय करते बाबू. आरवी घाण आहे ना तिथं ग, उन्हात तर उभार उन्हात. बस बसलं ते कबूतर येते आता. कबूतर येते ना आता, रोज येते ना कबूतर. बास की बसलं ते, अरे बसलं ते राहिलंय का? ओके हा बसला आता, उठ. अरे बसलंय बाळा तिथं काय करते बाळा, बघू.
मंडळी ना आज खूपच छान वातावरण झालेलं होतं, त्याच्यामुळे मी शूट केलेलं आहे. तर बघू शकता एकदम गुलाबी आणि लाल वेगळाच रंग आलेला आहे. तर इतकं छान वाटलं ना, तर त्याच्यामुळे मी मंडळी व्हिडिओ केलेला आहे. आतून मी व्हिडिओ केलेला आहे मंडळी. आतून ॲक्च्युली मंडळी केल्यानंतर असं दिसतंय, आपण जेव्हा बाहेर येतो ना तर तेव्हा हे वेगळंच दिसतंय. म्हणजे गुलाबी जो रंग आहे ना तो कमी दिसतो, म्हणजे व्हिडिओमध्ये कमी दिसतो, पण आता प्रत्यक्षात मी बघत आहे ना तर मला पूर्ण गुलाबी दिसत आहे आणि एकदम भारी वातावरण झालेलं आहे. तर हे आहे सायंकाळचं वातावरण, 6:45चं टायमिंग आहे मंडळी. मंडळी संध्याकाळ झालेली आहे. तर प्रियाने काय काय बनवून ठेवलेलं आहे तर इकडं बघू शकता मंडळी. तर ह्या भाज्या आता मला माहीत नाहीत मंडळी कोणत्या आहेत. मम्मीनं गावाकडून भाज्या दिल्या होत्या, त्याच भाज्या बनवणं चालू आहे. आत्ता आमची जेवणं झालेली आहेत. भैयाची आता सायकल खेळायला चालू झालेला आहे भैया, म्हणजे की तो रात्री पण सायकल खेळतो मंडळी. जाऊ द्या. व्हेरी नाईस. मोठी सायकल शिकला भैया आमचा, मोठी सायकल शिकला. भैयाचा आमच्या बघा पाय पण टेकत नाही त्या सायकलवरून. आरवीची सायकल आहे. तर मंडळी आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग कसा वाटला मंडळी कमेंट करा. बाय बाय.